सकाळचे 4:15 वाजले आहेत आणि आजची सकाळ माझ्यासाठी खरंच खास आहे. कारण आज माझ्या मुलाचा फर्स्ट स्टँडर्डचा पहिला दिवस आहे. अलार्म वाजला आणि दिवसाची सुरुवात झाली. घरात सगळे अजून झोपेतच आहेत, पण एक आई म्हणून माझी मात्र सकाळची लगबग सुरू झाली. ज्यांची मुलं शाळेत जातात ना, ते मला नक्कीच रिलेट करतील. मुलांची शाळा सुरू झाली की त्यांच्यापेक्षा जास्त टेन्शन आपल्यालाच असतं. लवकर उठायचं, त्यांचा टिफिन बनवायचा, त्यांचं आवरायचं आणि वेळेत स्कूलला पाठवायचं. चला असो. हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज इवंशच्या शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे त्याच्या टिफिनची तयारी सुरू केली. त्याला 2 टिफिन द्यावे लागतात, एक स्नॅक्ससाठी आणि एक लंचसाठी. आणि इवंश काय करतो, मी जर नेहमीसारखा स्टफ पराठा बनवला तर तो खात नाही, म्हणून मी एक छोटासा जुगाड करते. कोणताही पराठा असो, जसं की आज मी बटाट्याचा पराठा बनवते, तर बटाटा किसून त्यामध्ये कोथिंबीर, मसाले आणि गव्हाचं पीठ घालून सगळं एकत्र मळते. तुम्ही बीटरूट, गाजर किंवा इतर भाज्याही याच पद्धतीने घालू शकता. त्यामुळे पराठेही छान होतात, त्यांना कळतही नाही की त्यात काय घातलं आहे आणि मुलं आवडीनेही खातात. तुमचीही मुलं पराठा खात नसतील तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. नंतर पराठ्याचं पीठ मळून झाल्यानंतर चपातीचं पीठही मळून घेतलं. मी त्याच्या डब्याच्या चपात्यांसोबत घरातल्या सगळ्यांच्या चपात्याचं पीठ एकदाच मळून घेते. नंतर टिफिनसाठी गवारीची भाजी बनवून घेतली आणि आता भाजी शिजेपर्यंत त्याच्यासाठी दूधही तापायला ठेवते. म्हणजे काय होतं, तो तयार होईपर्यंत दूध थोडंसं थंडही होतं आणि त्याचं पटकन पिऊन होतं. त्याच्यासाठी आपल्याला वेगळा असा वेळ द्यावा लागत नाही. आणि आता पराठे आणि चपात्या बनवून घेते. आता माझं सगळं बनवून रेडी आहे. पटकन डबा भरून घेते आणि सकाळची ही धावपळ जरी रोजची असली तरी आजचा दिवस थोडासा वेगळा वाटत होता. किचनमधलं सगळं आवरलं तोपर्यंत वेळ झाली होती छोट्या साहेबांना उठवायची. त्याला उठवायला पण बराच वेळ गेला. खूप दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे आता रुटीन बसेपर्यंत वेळच लागणार. नंतर त्याला अंघोळ घालून घेतली आणि त्याची बाकीची तयारी करून घेतली आणि त्याला दूध प्यायला दिलं. युनिफॉर्म घालायच्या अगोदर दिलं म्हणजे कसं ड्रेस खराब होत नाही, नाहीतर घाईत मुलं तेवढं काम पटकन करतात. दूध पिऊन झाल्यानंतर मग त्याला शाळेचा युनिफॉर्म घातला. आणि युनिफॉर्म घातल्यानंतर किती गोड दिसतोय ना.
नंतर देवाचं दर्शन घेतलं. फर्स्ट स्टँडर्डमध्ये जाण्याचा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. खरंच मुलं किती पटकन मोठी होतात ना. कालपर्यंत अगदी लहान वाटणारी मुलं आज नवीन वर्गात जाण्यासाठी तयार होतात. सगळं आवरून आम्ही बस स्टॉपकडे गेलो. खरं तर बस आमच्या गेटसमोरच येते. मग मी त्याला बसमध्ये बसवलं. तो बसमध्ये बसला आणि गोड असं बाय करून निघून गेला. फर्स्ट स्टँडर्डच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा बाळा. खूप शिक, खूप मजा कर आणि आयुष्यात खूप पुढे जा. चला, आजचा ब्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.